शिंदे समितीला मुदतवाढ आवश्यक होती, ती काम म्हणजे नोंदी शोधणं गरजेचं होतं. अशा मागण्यांच्या बाबत सगळी ते आता मंगळवारपासून सगळी सुरुवात करायला. बरं, यावेळेस जर समजा तुमच्या दृष्टीनं ज्याला तुम्ही नजरअंदाज करणं तर दुर्लक्षित करणं असं म्हणता, असं जर सरकारकडून होत असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, मी मग सांगितलं रेटे खाते ना मध्ये. आता इथून पुढं बार केल्यावर एवढं सोपं असतं का मग? विश्वास ठेवणं न ठेवणं. आताही त्यांनी मसुदा आणला होता, ड्राफ्ट आणला होता तयार करून. त्या ड्राफ्टवर दिवसभर चर्चा झालेली आणि रात्रभरसुद्धा ते करायचं नाही करायचं. ते म्हणले तुम्ही फक्त आत्ता सांगा, यानुसार आदेश आणि सूचना सरकारकडून काढायच्यात, अधिकाऱ्यांकडून काढायचं, लगेच काढतो. पण म्हणलं ते बघून तर घ्यायला लागेल. पुन्हा आपण म्हणायचं काढा आणि ते निघाव चुकीचं. म्हणून ते अभ्यासकापुढं सगळं ठेवलं, काही समन्वयकापुढं ठेवलं, काही समाजातले काही हुशार लोक होते त्यांच्या पुढं ठेवलं. जेव्हा ते म्हणले काही बदल करायचा, त्यात काही हे असं ठेवायचं आणि त्याच्यानंतर दिलं आहे. मग ते आता त्यांना सूचना आदेश काढायचे शासन स्तरावर. मग आता त्यांना हा तर म्हणावं लागेल ना त्या ड्राफ्टनुसार. आता हा म्हणलो तर मग रविवार होता, ठीक आहे, सोमवारपासून सुरू होईल ते सगळं काम. मागे 1 महिन्याचा कालावधी तुम्ही दिलेला होता, मात्र 10 महिने उठून गेले होते, तुम्ही स्वतः सांगितलं होतं. आता या 1 महिन्यात होईल का? तुम्हाला विश्वास आहे का यांच्यावर? दिलेल्या वेळेत तो विश्वास ठेवूच, नाहीच केलं तर लढायला मी सज्ज आहे ना माझ्या समाजासाठी पुन्हा. नाही, मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो. त्याचा द एंड होतो वाईट कामाचा, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो. त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं तेव्हा चांगलं होत असतं. आणि चांगल्या कामाला शेवट नसतोच आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट. काँग्रेसने जे विजय वडेट्टीवार असं म्हणतात की आता हा जो निर्णय ओबीसी बांधवावरती अन्याय करणारा आहे, त्यामुळे ओबीसी स्वीकार रस्त्यावर उतरेल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. सरकारवर देखील त्यांनी टीका केली की सरकार हे डबल ढोलकीसारखं वाजतंय आणि ते लई करी ढोलकी होय. उगा काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठं गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सरकार होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपलं. आणि हे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडाचे नाहीत. हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला. उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकारविरुद्ध झुंजलं पाहिजे. आणि ते आपल्या आपल्यात वाद लावून देतात, आपण सुरू अंकच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी. मी तर मराठ्याचं कल्याण करणारच आहे, मी तर पुढून येणारच आहे त्यांना. मुख्यमंत्र्यांना देखील ते असं म्हणाले की एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार, दुसरीकडे मराठा समाजाची भूमिका बजावतात. अरे मग मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री धक्का लावतच नाहीत ना ओबीसी आरक्षणाला. आमचं आहे ते हक्काचं देतात, आमच्या नोंदी सापडल्या ते द्यायलेत. आम्ही तर कुठं म्हणतो त्यांना धक्का लावा. त्यांना धक्का लावू नका आणि ढकलू नका. तसंच राहून त्या लांबळी चोंबळीत धरा. पण आमच्या नोंदी आमचे गॅझेटेर तर द्यावं लागतील ना, ते देत आहेत. ते ओबीसीवर कुठं अन्याय? आमच्या नोंदी द्यायलेत, आमच्या लेकराचं कल्याण व्हायला ना. काल तुम्ही विखे पाटील मराठा समाजाला सांगतायत की मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांना विरोधात उभं करून ते सत्तेची खुर्ची मजबूत करतायत असं विजय वडेट्टीवार म्हणतात. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही लई फुटाने वाटत होता. तुम्ही ओबीसीचं वाटोळच केलं आणि मराठ्याचंही केलंच ना. आणि महाविकास आघाडीनी समजा यांच्या कोणतं होतं तेव्हा महाविकास आघाडी नव्हती वाटतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी वाटोळच केलं ना. आणि तो यासारख्या नेत्याचा भरणा केला काँग्रेसनी, मराठ्याच्या विरोधात बॉम्ब मारणाऱ्या नेत्याचा. काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्यामुळं? आणि ह्या काँग्रेस सरकारनं मराठ्याचं ओबीसीचं वाटोळं केलं आणि महायुती सरकारनं केलं मराठ्याचं बी ओबीसीचं. मराठा ओबीसीनं समजून घेतलं पाहिजे, आपण एकमेका लेकरा बाळाला साथ देऊया, विरोध करायचा नाही. आपण दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात राहिलं पाहिजे जनतेनं. तुम्ही सरकारकडून राहता आणि आमच्या विरोधात बॉम्ब घालता. पण त्यांनी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिलाय, लवकरच त्याची घोषणा देखील ते करणार. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आपल्याला लढावं लागेल. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय. रस्त्यावर उतर नाही ते तिकडं वड्यात उतर म्हणा, कुठं उतर. काल तुम्ही विखे पाटलांना विनंती केली की माझी आणि अजून एखादी नायपरिष्ट करा. नेमकं नायपरिष्ट कोणाची करावी? काय झालंय, मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येकात, ते दिसत नाही. म्हणून तोच म्हणला होता, मी नव्हतं म्हणलं ते परळीचं. तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा,
मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता की काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेल त्या कोण जात होता, पीए त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं, तो कोण तिसराच केला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे. आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाहीत, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी. CID पासून SIT पर्यंत या सगळ्या पुन्हा तपास त्यानं होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालं आहे त्या आरोपींचं, कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते, मग ते याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा, फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते, मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून. मी आता ते विषय लावून धरणार आहे आता, त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची, तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहे आता. नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली की माझ्या प्रकरणात नेमका तो काय करणार होता. आता करणारा मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही, करणारापेक्षा करून घेणारा. तर याकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास थेट जाऊयात मुख्यमंत्री फडणवीस